दत्तात्रय सातपुते यांचा चर्मकार हा पारंपरिक व्यवसाय आहे. गेली 47 वर्ष ते हा व्यवसाय करतायत. त्यांनी यापूर्वी संत रोहिदास विकास महामंडळाकडं 3 वर्ष तर अभ्यंकर फुटवेअरकडं 3 वर्ष काम केलंय. ते व्यवसाय करत असतानाच आपली कला दाखवण्यासाठी सतत धडपडत असतात. दुकानांसाठी कोल्हापुरी चप्पल करण्याबरोबरच मॉलसाठी लागणारे शोपीसही ते बनवतात. मोठी चप्पल बनवण्याचा छंद असलेल्या सातपुते यांनी आत्तापर्यंत दिल्ली, जबलपूर, मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर आणि नेपाळमधील सिलिगुडी अशा मोठ्या शहरांमधील मॉलच्या शोपीससाठी अशा प्रकारच्या चप्पलच्या प्रतिकृती बनवून दिल्या आहेत. कोल्हापूर चप्पल बनवण्याची त्यांची सेवा अविरत चालू आहे. नुकतीच त्यांनी तब्बल 6 फूट 2 इंच उंचीचं आणि 35 किलो वजनाचं कोल्हापुरी महाराजे या नावानं चप्पल बनवलंय. यासाठी 9 किलो चांगल्या दर्जाचं लेदर वापरलंय. यासाठी सोल, इन्सूल, बेल्ट, हातवेणी, गोंडा ही सर्व कामं त्यांनी हातानं केली आहेत. कोणत्याही मशीनचा वापर केलेला नाही. हे चप्पल बनवण्यासाठी 8 दिवस लागल्याचं त्यांनी सांगितलं. हे मी 6 फूट 2 इंच चप्पल तयार करायला घेतलं. ह्या चप्पलाला माझं लेदर मी 9 किलो लेदर वापरलं आणि त्या लेदरमध्ये मी बारीकसारखी वेण्या, अंगठा, पचंगळी, पट्टा, परत कलाकौशल्य रिंगी बसवून मी हे 6 फुटी 2 फूट 2 इंच हे मी चप्पल बनवलेलं आहे. ह्याला कलाकौशल्य वेण्या करणे, बारीक नक्षीकाम करणे ही माझ्या मालकीने आनंदी सातपुते हिनं मला सहकार्य केलं आणि दोघा जणांनी मिळून हे मी 9 दिवस पूर्णपणे हे चप्पल मी बनवायला घालवलं. दत्तात्रय सातपुते यांनी त्यांच्या पत्नी आनंदी सातपुते यांच्या मदतीनं ही चप्पल बनवली आहे. या मोठ्या चप्पलवर केलेलं नाजूक नक्षीकाम पाहण्यासारखं आहे. संपूर्ण राज्यातून त्यांच्याकडं कोल्हापुरी चप्पलासाठी मागणी येत असते. मागणीनुसार ते चप्पल करून देत असतात. एक छंद आणि आवड म्हणून ते मोठी चप्पल करत असतात. सध्या महागाईच्या काळात हा व्यवसाय परवडत नसल्याचं सांगताना शासनाचं ग्रामीण भागातील कारागिरांकडे दुर्लक्ष असल्याची खंत सातपुते यांनी व्यक्त केली आहे. एस न्यूजसाठी सांगरूळहून बाजीराव तळेकर.